फारसं काही बोलायचं नाही मला, पण एक मनोज मुंतसीर एक शायर आहेत, त्यांचा एक शेर या ठिकाणी सांगतोय मी. मेरी शान जिंदा है मेरा रुबाब जिंदा है, मेरी शान जिंदा है मेरा रुबाब जिंदा है, कयामत भी आ जाए तो मेरा क्या बिगाड़ेगी, कयामत भी आ जाए तो मेरा क्या बिगाड़ेगी, क्योंकि अभी मेरा बाप जिंदा है, क्योंकि अभी मेरा बाप जिंदा है. खरंच तर तुमचं पुस्तक ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदाच म्हटलात की श्यामची आई आहे, श्यामचं बाप का नाही, तिथंच तुमच्या बोलण्यामध्ये सर्व काही येऊन गेलेलं आहे. माझे वडील सुद्धा अकाली निधन त्यांचं झालेलं होतं आणि तुम्ही जे बोलत होतात त्याच्यामध्ये नकळत भावनिकता कुठेतरी ती जाणवली आणि ते सुद्धा खूप कडक शिस्तीचे होते. आमच्या आजोबा सुद्धा खूप कडक शिस्तीचे होते, एकत्रित कुटुंब होतं. आणि आज तुम्ही हे पुस्तक आमच्या सर्व मुलींना या ठिकाणी वाचण्यासाठी दिलेलं होतं. त्यांना सुद्धा आई बरोबर वडिलांचं काय महत्व असतं, बापाचं काय महत्व असतं हे समजलेलं आहे. संसाराचे दोन रथ, जे दोन चाके, थोडा बारीक आवाज केला तर बरं होईल. फार वेळ नाही, अर्धा वेळ. आणि कसं असतं सर, वडिलांविषयी बोलायचं म्हटलं की असं ऊर भरून येतो, किती बोलावं किती नाही, असं होतं का नाही सर्वांना, आपल्याला होतं का नाही. हा, आणि खूप छान प्रकारे आपण हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि पंच त्याचं जे नाव दिलेलं आहे, खाली भाऊ लिहिलेलं आहे, पहा त्याच्याकडे पाहता क्षणी आपल्याला हे कळून जातं पंच भाऊ, आणि खाली एकनाथ दादा चव्हाण, आणि त्याच्यावरचं जे संपूर्ण पुस्तकावरती जे त्यांनी रेखाटन केलेलं आहे खूप छान आहे. त्यातली वाक्य सुद्धा भरपूर असे सुंदर आहेत. आता सर्व काही मी या ठिकाणी सांगत बसत नाही. पेनाचं झाकण म्हणजे बाप, डब्याचं झाकण म्हणजे बाप, तुम्ही तर वाचलेलंच असेल. त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टीला वडिलांची साथ नाही तर लाथ असते, हे वाचा. याच्यावरती पुष्कळ बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेअभावी मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा सरांचे खूप खूप असे धन्यवाद.